मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कचरून तेवढी शोधून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब सबस्क्राईब करून दोस्ताला ब्लॅक कमेंट करण्यास सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. शकता नाशिकच्या कांदा उत्पादनासाठी आनंदाची बातमी. बाजारभावात मोठा बदल. नाशिक कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावामुळे चिंतेत आहेत. दरम्यान आता नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 7 महिन्यानंतर कांद्याचा सरासरी भाव 2,000 रुपयावर गेला आहे. लासलगाव बाजार समितीत या ठिकाणी प्रति क्विंटल सरासरी 2151 रुपये भाव मिळाला. तर हंगामात कांदा दराने 2,000 रुपयाची टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत या ठिकाणी 19,506 क्विंटल आवक झाली. त्यास किमान 700, कमाल 2,555 तर सरासरी 2,151 रुपयापर्यंत बाजारभाव. 2,555 म्हणजे 2,550 रुपयाच्या वर सुद्धा बाजारभाव या ठिकाणी जास्तीचे दर गेलेले आहेत. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांद्याला सरासरी 2,284 रुपये भाव मिळाला होता. आणि एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे. आणि केंद्रीय सरकारने दर स्थिरीकरण निधी, नाफेड आणि NCF या समिती स्थापन करून खरेदीला परवानगी दिली. सरकार कांदा खरेदीत या ठिकाणी दर वाढवून तो क्विंटलला 1,730 रुपयात नेण्यात आला. तरी देखील शेतकऱ्याला सरकारला कांदा देण्यास तयार नाही. कारण भाव कमी आहे, वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. कॉम्पिटिशनसाठी या ठिकाणी ते मार्केटमध्ये उतरले आहे, तरी देखील त्यांना कॉम्पिटिशन करता येत नाही आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं तर सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरच उठलेलं आहे. त्यांना शेतकऱ्यांशी, भावाशी, शेतकऱ्यांच्या मालाची काही देणं घेणं नाही. फक्त भाव पाडण्यासाठी नाफेड आणि NCFचा फायदा ते करत आहे. धन्यवाद. लाईक करून धन्यवाद.